अमरावती जिल्ह्यामध्ये कोरोनाचा कहर वाढत असताना रोज वाढत असलेली कोरोनाची रुग्णसंख्या पाहता असं वाटत आहे की रुग्णसंख्या कमी होण्याचं नावच घेत नाही। पण जिल्हाधिकारी यांनी कोरोना संदर्भात जारी केलेले नवीन नियमाचे कोणी पालन करीत नाही। उलट प्रशासन यांनी दिलेले सर्व नियम धाब्यावर बसून सैराट फिरत आहे। त्यातच चांदूर रेल्वे तालुक्यातील प्रसिद्ध असणारी भिलटेक यात्रा मोठ्या प्रमाणात भरल्या गेली। मंदिर समितीने व्यापाऱ्यांना कसे बसू दिले हा प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचा आहे। पोलीस प्रशासनाला का कळविले नाही? भिलटेक मधील यात्रा इतक्या मोठ्या प्रमाणात भरल्या गेली आहे की रस्त्याच्या चारही बाजू जाम झाल्या होत्या। पोलीस बंदोबस्त नाही, प्रशासनाचा कोणी अधिकारी नाही, कोणाचं कोणावर नियंत्रण नाही, मंदिर समिती काही बोलायला तयार नाही। अशामुळे कोरोना वाढला तर याला जबाबदार कोण हा प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचा आहे। चांदूर रेल्वे तालुक्यातील प्रसिद्ध असलेली नागोबा देवस्थानची भिलटेक यात्रा ही दरवर्षी लाखोच्या प्रमाणात भरते। परंतु यावर्षी कोरोनाचं संकट असून सुद्धा ही यात्रा प्रशासनाच्या नाकारण्यामुळे पूर्णतः फेल गेली। यात्रा ही माहीत असताना प्रशासनाने की इतकी मोठ्या प्रमाणात भरणार आहे, प्रशासनाचे आदेश होते की यात्रा भरू नये, तरीही दुकानदारांना का परमिशन दिली, येथील पब्लिक का रोखल्या गेली नाही, हा प्रशासनाचा नाकारतेपणा येथे चव्हाट्यावर आणला आपल्याला दिसत आहे। मी कॅमेरामन बंडू आठवलेसह विदर्भ न्यूज चांदूर रेल्वे अमरावती। बंडू आठवले, विदर्भ न्यूज चांदूर रेल्वे।